Hello my dear children. Yesterday we learned the noun clause and its type. So today we are going to learn the adjective clause. It is called a विशेषण उपवाक्य. Adjective clauseलाच मराठीतून काय म्हणतात? विशेषण उपवाक्य. So adjective clause is called as well as the relative clause also because it shows the relation. Okay, the relation between the words or we can say among the words. Okay, so what means an adjective clause? Adjective clause is a subordinate clause. Okay, it a subordinate clause because subordinate clause has the types. Maybe it is a noun clause, maybe it is a adjective clause or a adverb clause. All these are the types of subordinate clause, and that's why this clause must be a subordinate clause. Okay, and it does the work of an adjective. It means it qualifies the noun phrase or pronoun that comes before it. Okay, so it qualifies the noun means it describes the noun or a pronoun. सो मराठीमधून आपण कसं त्याची व्याख्या करूया. जे सबऑर्डिनेट क्लॉज नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करते म्हणजेच विशेषणाचे कार्य करते त्या क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असे म्हणतात. सी हिअर, जे सबऑर्डिनेट क्लॉज, आता इथे मी वरतीच सांगितलं तुम्हाला की हा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉजच असतो. कारण आपण बघितलं आधीच्या लेक्चरमध्ये की मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे क्लॉजेसचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये मेन क्लॉजला कुठलाही प्रकार नाही मेन क्लॉजचा, परंतु सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार आहेत. त्यातील आपण काल नाउन क्लॉज बघितला, नाउ ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपण आज बघतो आहोत, आणि अजून एक प्रकार आहे ॲडवर्ब क्लॉज, तो आपण नंतर बघणार आहोत. सो हे सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत आणि म्हणून जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे तो सबऑर्डिनेट क्लॉजच असणार आहे, कारण तो सबऑर्डिनेट क्लॉजचाच प्रकार आहे. ओके, आणि म्हणून इथे म्हटले की जो सबऑर्डिनेट क्लॉज नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करतो, म्हणजेच काय, नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा शब्द काय असतो? विशेषण असतो. हो की नाही? म्हणजेच जो सबऑर्डिनेट क्लॉज विशेषणाचं कार्य करतो त्या क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असे म्हणतात. इथे तुम्हाला विशेषण म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. विशेषण म्हणजे काय? नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करणारा शब्द. आता या ठिकाणी शब्द म्हणण्यापेक्षा आपण क्लॉज हे विशेषणाचं काम करतं, कारण क्लॉज इट्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स. त्यामध्ये एक शब्द नसतो, तर त्यामध्ये अनेक शब्द असतात, कारण आपण क्लॉजचं वर्णनच असं करतो की क्लॉज मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स अँड दॅट कंटेन्स अ subject and a verb. Okay, so it is a clause, means it's a group of words and that describe the noun or pronoun. That clause called a adjective clause. Now see the example here. With the example you can clearly understand what means a adjective clause. See example 1, this is the house that Jack built. Okay, this is the house. Okay, now this is the main clause. 1 minute, I have to take the pen here. Yes, it's a main clause. Okay, and it's a subordinate clause. Why it is a subordinate clause? Because subordinate clause always start with the subordinators. आपण हे आधी बघितलं आहे की सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी कशाने सुरू होतो? सबऑर्डिनेटर्सने सुरू होतो, आणि दॅट हे काय आहे? सबऑर्डिनेटर आहे, ज्याला आपण कंजंक्शन असंही म्हणतो. आणि म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे की दॅट जॅक बिल्ट. मेन क्लॉजने वाक्याचा पूर्ण अर्थ प्राप्त होत असतो, परंतु सबऑर्डिनेट क्लॉजने वाक्याचा पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. त्याला अर्थ प्राप्त होण्यासाठी मेन क्लॉजवर डिपेंड राहावं लागतं. तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली होती सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा. सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी कंजंक्शनने सुरू होतो. मग कंजंक्शन्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत की कुठले कुठले कंजंक्शन्स असतात, त्यालाच आपण सबऑर्डिनेटर असंही म्हणतो. मग जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तो सबऑर्डिनेट क्लॉजच असतो. म्हणजेच काय की हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे. म्हणून आपण आधी सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचा आणि त्यानंतर मग तो सबऑर्डिनेट क्लॉज कुठल्या प्रकाराचा आहे ते आपण इथे ओळखणार आहोत.
सो इथे आपण बघितलं दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट. ओके, सो फर्स्ट आपण काय ओळखलं, सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे. सो दॅट जॅक बिल्ट हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. नाव हाऊ वी फाइंड आउट दॅट इट इज अ ॲडजेक्टिव्ह क्लॉज, हाऊ इट इज अ फंक्शनिंग ॲज अ ॲडजेक्टिव्ह. मग आपण हे कसं काय ओळखलं की हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कसं ओळखणार. तर आपण ॲडजेक्टिव्ह म्हटलं की ॲडजेक्टिव्ह हे म्हणजेच विशेषण आहे, म्हणजे ते नामाचं आणि सर्वनामाचं वर्णन करतं. मग या ठिकाणी नाम आहे का किंवा सर्वनाम आहे का. सो इथे नाऊन आहे, नाम आहे, आणि ते म्हणजे कुठलं, हाऊस. ओके, दिस इज द हाऊस, हे घर आहे जे जॅकने बांधलं. इथे दॅट म्हणजे जे. ओके, मग हा क्लॉज जो आहे तो कशाचं वर्णन करतोय, हाऊस ह्या नामाचं वर्णन करतोय. हाऊस हे काय आहे, नाऊन आहे. ओके, सो कुठलं घर, दॅट जॅक बिल्ड, ते घर जे जॅकने बांधलं. म्हणजेच या हाऊस बद्दल अधिक माहिती हा क्लॉज, हा सबऑर्डिनेट क्लॉज सांगत आहे. म्हणजेच या नामाचं हा क्लॉज वर्णन करतो आहे, आणि म्हणून तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. दिस इज द गर्ल हू ऑलवेज विन्स अ ट्रॉफी. दिस इज द गर्ल, ही तीच मुलगी आहे जी नेहमीच ट्रॉफी जिंकत असते. विन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ओके, ही तीच मुलगी आहे जी नेहमी ट्रॉफी जिंकत असते किंवा बक्षीस जिंकत असते. सो हू ऑलवेज विन्स अ ट्रॉफी. आता हा इथे मेन क्लॉज आहे, आणि हू ऑलवेज विन्स अ ट्रॉफी हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सो हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे कसं आपण ओळखलं, बिकॉज इट इज स्टार्ट विथ अ सबऑर्डिनेटर कंजंक्शन्स. ओके, की तो हू ह्या कंजंक्शनने सुरू होतो आहे. ओके, हू हे ऑल द WH वर्ड्स आर द कंजंक्शन्स. सो दिस इज अ मेन क्लॉज अँड दिस इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. नाव हा सबऑर्डिनेट क्लॉज काय फंक्शनिंग करतो आहे, काय कार्य करतो आहे, तर तो नामाचं अधिक वर्णन करत आहे किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगत आहे. इथे नाम कुठलं आहे, गर्ल. ओके, दिस इज अ नाउन, हे नाम आहे. इथे प्रोनाउन पण असू शकतं. ओके, मी किंवा यू असू शकतं, ही असू शकतं, शी असू शकतं, कुठलंही प्रोनाउन असू शकतं किंवा इटही असू शकतं. सो नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करणारा जो काही क्लॉज आहे तो विशेषण क्लॉज असतो, म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ही ती मुलगी आहे जी नेहमीच ट्रॉफी जिंकते. कुठली मुलगी आहे ही, तिचं वर्णन काय केलेलं आहे, हू ऑलवेज विन्स अ ट्रॉफी. ही ती मुलगी आहे जी नेहमीच बक्षीस जिंकत असते. ओके, म्हणजेच गर्ल्स या नामाबद्दल हा क्लॉज अधिक माहिती आपल्याला सांगत आहे, आणि म्हणून तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कारण हा क्लॉज विशेषणाचं काम करत आहे. सी द थर्ड एक्झाम्पल. ही इज द मॅन हू किल्ड द टायगर. हा तो मनुष्य आहे ज्याने टायगरला मारलं. ओके, मग या मनुष्याबद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगतो आहे. ओके, सो सगळ्यात आधी पेपरमध्ये जर आपल्याला हा प्रश्न आला की अंडरलाईन द, बऱ्याच वेळा असंही येतं आपल्याला प्रश्न की फाइंड आउट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज, किंवा फाइंड आउट द ॲडजेक्टिव्ह क्लॉज असंही म्हटलं जाईल. म्हणजेच तुम्हाला फक्त ॲडजेक्टिव्ह क्लॉज खाली अंडरलाईन करायची आहे. दॅट इज सो सिम्पल. ओके, पण बऱ्याच वेळा फाइंड आउट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग त्या ठिकाणी आपल्याला मेन क्लॉज ओळखायचा असतो, सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचा असतो, आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखल्यानंतर स्टेट इट्स टाईप असं म्हटल्यावर आपल्याला त्या सबऑर्डिनेट क्लॉजचं टाईप लिहायचं आहे. मीन्स वेदर इट इज अ नाउन क्लॉज, वेदर इट इज अ ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ऑर वेदर इट इज अ ॲडवर्ब क्लॉज. ओके, सो काल आपण नाउन क्लॉज कसा ओळखायचा ते बघितलं, त्याचे टाईप्स आपण बघितले. आता आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज बघतो आहोत. सो ॲडजेक्टिव्ह क्लॉज जेव्हा आपण फाइंड आउट करणार आहोत तेव्हा आपल्याला आधी सबऑर्डिनेट क्लॉज ओळखावा लागेल. हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, आणि हा आहे मेन क्लॉज. ही इज द मॅन, हा तोच मनुष्य आहे ज्याने वाघाला मारलं. मग या ठिकाणी मॅन हे काय आहे, नाऊन आहे. या नामाबद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगतोय की कुठला मनुष्य, ज्याने वाघाला मारलं. ओके,
म्हणजेच त्या माणसाचं हा क्लॉज अधिक वर्णन करतो आहे. दिस क्लॉज डिस्क्राईब मोर अबाउट दिस नाऊन. ओके, सो नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा हा क्लॉज असल्यामुळे हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ओके, नाव आय फाउंड अ बुक विच मे व्हेरी ओल्ड. इथे आय थिंक इट इज अ स्पेलिंग मिस्टेक. इट मे व्हेरी ओल्ड, की हे मला एक पुस्तक सापडलं जे खूप जुनं असू शकतं. ओके, मे असू शकतं. आय फाउंड अ बुक, इट इज अ मेन क्लॉज. ओके, अँड विच मे व्हेरी ओल्ड इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. का हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कसं ओळखलं, कारण तो कशाने सुरू होतो आहे, विच या कंजंक्शनने सुरू होतो आहे. सो एकदा सबऑर्डिनेट क्लॉज ओळखला, ही आपली पहिली स्टेप आहे की आधी सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचा, मेन क्लॉज ओळखायचा. ओके, आणि मग सबऑर्डिनेट क्लॉज ओळखल्यानंतर तो सबऑर्डिनेट क्लॉजचा कुठला प्रकार आहे हे आपण पडताळून बघायचं आहे. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला दिसतो आहे की तो बुक या नामाचं वर्णन करतो आहे. बुक इज अ नाउन. ओके, आय फाउंड अ बुक. मग ते कसं बुक आहे, विच मे व्हेरी ओल्ड, की जे कदाचित खूप जुनं आहे. म्हणजेच या बुक या नामाबद्दल हा क्लॉज आपल्याला अधिक माहिती सांगतो आहे, त्या नामाचं हा वर्णन करतो आहे हा क्लॉज, आणि म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ओके, नाव आय नो द प्लेस दॅट इज व्हेरी डेंजरस. आय नो द प्लेस, इट्स अ मेन क्लॉज. दॅट इज व्हेरी डेंजरस, इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, आणि हा क्लॉज कशाचं वर्णन करतोय, प्लेसचं वर्णन करतोय, जागेचं वर्णन करतोय. प्लेस या ठिकाणी काय आहे, नाऊन आहे. आता इथे हा नाऊन हा शब्द आहे हे कसं ओळखणार, कारण तो आय नो द प्लेस हा जो काही क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे, त्या मेन क्लॉजमध्ये जसं आपण बघितलं की वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट असणारा जो काही शब्द आहे तो नाऊन असतो. आणि आपण नेहमीच बघितलं की मुलाचं नाव, घराचं नाव, ओके, वस्तूचं नाव असेल, जागेचं नाव असेल, हे सगळे जे काही आहेत ती नाम असतात, नाऊन असतात. ओके, सो प्लेस हे जे आहेत हे सुद्धा एक नाव आहे, नाऊन आहे. ओके, मग कुठली जागा, आय नो द प्लेस, मला ती जागा माहिती आहे. मग कुठली जागा, दॅट इज व्हेरी डेंजरस, की ती अतिशय डेंजर अशी आहे. म्हणजेच ह्या जागेबद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगत आहे आणि म्हणून तो विशेषणाचं काम करतोय. म्हणजेच तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ही वेंट टू द सिटी वेअर ही होप टू फाइंड अ जॉब. की तो त्या शहरामध्ये गेला, कुठल्या शहरामध्ये, वेअर ही होप टू फाइंड अ जॉब, की जेथे त्याला जॉब मिळेल अशी आशा होती. ओके, सो ही वेंट टू अ सिटी. ओके, विच सिटी, अशा शहरामध्ये तो गेला की ज्या शहरामध्ये त्याला नोकरी मिळेल अशी आशा होती. ओके, म्हणजे सिटीचं, या शहराचं वर्णन इथे केलेलं आहे की असं शहर की ज्या शहरामध्ये त्याला नोकरी मिळण्याची आशा होती. ओके, सो नाऊन, या सिटी या नाऊन बद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगतो आहे आणि म्हणून हा क्लॉज काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. सी, दिस इज द मॅन हुम आय ब्लेम एस्टरडे. की हा तोच मनुष्य आहे की ज्याला मी काल दोष दिला होता. हुम मीन्स ज्याला. ओके, हुम म्हणजे ज्याला, जिला, अशा प्रकारे. सो हा क्लॉज सुद्धा मॅन या नाऊनचं वर्णन करतो आहे की दिस इज द मॅन, हा तोच मनुष्य आहे. कुठला मनुष्य, की ज्याला मी काल दोष देत होतो. ब्लेम म्हणजे दोष देणे. ओके, हुम आय ब्लेम्ड एस्टरडे, ज्याला मी काल दोष देत होतो असा तो मनुष्य. ओके, सो या नाऊनचा हा क्लॉज वर्णन करतो आहे, डिस्क्राईब करतो आहे त्याला, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. द प्लेयर हुज हँड वॉज इंज्युअर्ड मेट अ सेंचुरी. ओके, अ प्लेयर हुज हँड वॉज इंज्युअर्ड,
मेड अ सेंचुरी. या ठिकाणी हुज हँड वॉज इंज्युअर मेड अ सेंचुरी हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आधी सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा, मेन क्लॉज ओळखून घ्या आणि त्यानंतर त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार सांगा. सो हा क्लॉज जो आहे तो त्या प्लेयर बद्दल अधिक माहिती सांगतो आहे. कुठला प्लेयर, की तो प्लेयर हुज हँड वॉज इंज्युअर्ड, की त्याचा हात काय आहे, दुखावलेला गेला आहे, त्याने सेंचुरी बनवली. ओके. सो अ प्लेयर या नाउन बद्दल हा क्लॉज अधिक जास्त डिस्क्राईब करतो आहे, अधिक जास्तिकची माहिती देत आहे आणि म्हणून हा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं फंक्शनिंग करतो आहे किंवा ज्याला आपण म्हणूया विशेषणाचं कार्य करतो आहे. दिस क्लॉज फंक्शनिंग ॲज अ ॲडजेक्टिव्ह अँड दॅट्स वाय दिस इज अ ॲडजेक्टिव्ह clause. Okay, so I think children you understand all these examples and how to find out the adjective clause. Generally adjective clause follows with a noun, की generally adjective clause जो काही आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, that, who, okay, which, where, where, whom, whose अशा WH कंजंक्शनने किंवा WH वर्ड्सने सुरू होतो. आणि हे निरीक्षण करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की सबऑर्डिनेट क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा डायरेक्टली नामानंतर सुरू झालेला आहे. दिसतं इथे, हाऊस नंतर डायरेक्ट सबऑर्डिनेट क्लॉज आहे की जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. गर्ल हे नाऊन आहे, त्यानंतर लगेच नाऊन नंतर लगेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज फॉलो झालेला आहे. हिअर मॅन, बुक, प्लेस, सिटी, ऑल दीज आर द नाउन्स. ओके, ऑल दीज आर द नाउन्स अँड द ॲडजेक्टिव्ह क्लॉज फॉलोज द नाऊन, की जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे तो नामानंतर लगेच आलेला आपल्याला इथे दिसून येत आहे. सो आपण असं म्हणू शकतो की क्लॉज विच फॉलोड by a noun is a adjective clause also. Okay. So adjective clause चे इथे तुम्हाला मी अधिक माहिती दिलेली आहे की adjective clause शक्यतो who, whose, whom, which, where, when, why आणि that या शब्दांनी सुरू होतो. बट इट नेवर स्टार्ट विथ अ वॉट. इथे मी लिहून ठेवलेलं आहे मुद्दामून तुमच्यासाठी, परंतु हा क्लॉज वॉट या शब्दाने सुरू होत नाही. ओके, शक्यतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा कुठल्या WH वर्ड्सने सुरू होतो, इथे तुम्हाला दिसतं आहे whom, whose, where, which. ओके, या शब्दांनी तो सुरू झालेला आपल्याला इथे दिसून येतोय सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की साधारणपणे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तो who, whose, whom, which, where, when, why आणि त्याचबरोबर दॅट ह्या शब्दांनी सुरू होतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा बहुतेक वेळा नामानंतर लगेच, ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की नामानंतर लगेच हा क्लॉज आलेला आपल्याला दिसून येतो आहे. ही बघा, प्लेयर, मॅन, सिटी, प्लेस, बुक, मॅन, गर्ल, हाऊस ही सगळी काय आहेत, नाउन्स आहेत. आणि त्या नावानंतर मीन्स त्या नामानंतर लगेच कंजंक्शनने म्हणजेच दॅट, हू, व्हिच, ओके, हुम, हुज अशा प्रकारे, वेअर अशा प्रकारे या WH शब्दांनी लगेच हा क्लॉज सुरू झालेला आहे. आणि म्हणून मी इथे तुम्हाला टीप दिलेली आहे की बहुतेक वेळा नामानंतर लगेच या शब्दांनी हा क्लॉज सुरू होतो. येतोय लक्षात? याचबरोबर ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन व्यक्तीसाठी वापरतात आणि विच हे वस्तूसाठी वापरतात. ओके, तर दॅट हे व्यक्ती आणि वस्तू या दोन्हींकरता वापरता येतं. बघा या ठिकाणी काय सांगितलं मी तुम्हाला की हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन हे कशासाठी वापरतात, व्यक्तीसाठी वापरतात. बघा, व्यक्ती गर्ल, ओके, गर्ल इट इज अ पर्सन, मॅन इज अ पर्सन. सो जेव्हा व्यक्तीसाठी आपल्याला कंजंक्शन वापरायचं असतं तेव्हा हूने तो क्लॉज सुरू होतो आणि दॅट विच हे जे काही कंजंक्शन आहे ते कशासाठी वापरतात, वस्तूसाठी वापरतात. या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं या एक्झाम्पलमध्ये आय फाउंड अ बुक. बुक हे काय आहे, वस्तू आहे. ओके, हो की नाही, इट इज अ नॉन लिव्हिंग थिंग आणि म्हणून त्यानंतर विचने हा क्लॉज सुरू झालेला आहे. म्हणजेच काय की
ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन, याला रिलेटिव्ह प्रोनाऊन असंही म्हणतात. ते व्यक्तीसाठी वापरलं जातं आणि विच हे जे काही आहे ते वस्तूसाठी वापरलं जातं. ओके. आणि दॅट हे कंजंक्शन जे काही आहे ते व्यक्ती आणि वस्तू ह्या दोन्हींकरता वापरता येतं. आलं लक्षात? सो बघा या ठिकाणी हाऊससाठी नंतर दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे. सो दॅट हे कंजंक्शन जे आहे ते वस्तू आणि व्यक्तीसाठी दोघांसाठी वापरलं जातं. सो साधारणपणे असं लक्षात ठेवा की ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो काही आहे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज ह्या प्रकारच्या WH वर्ड्सने सुरू होतो आणि तो नामाचं वर्णन करतो आणि ते नाऊन साधारणपणे सबऑर्डिनेट क्लॉजच्या आधी येतं, सुरुवातीला येतं. किंवा आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू शकतो की नामानंतर येणारा जो काही सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो साधारणपणे ॲडजेक्टिव्हचं फंक्शनिंग करतो किंवा ॲडजेक्टिव्हचं काम करतो आणि म्हणून तो क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ओके. So I hope children you understand it very well. Okay. To find out the adjective clause it's so simple. Okay. Adjective clause find out करणं हे खूप सोपं आहे. ते फारसं कठीण नाही. या ठिकाणी उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की ते फारसं असं कठीण नाही. So it is so simple. So I hope children if you don't understand it, see the video again and again. And if you have any queries, please call me, ask me on the group also, and you can ask anything about the clause. Okay. If you have some confusion here, okay, I will clear your confusion. So I give you some sentences, you just find out or you just underline the adjective clause. Just find out the adjective clause. Okay, this is today's homework. So we will meet in the next lecture with the adverb clause. Okay, tomorrow. So till then, goodbye.